रायगढ़ जिला कांग्रेस अध्यक्ष और अंतर्राष्ट्रीय श्रमिक नेता महेंद्र घरत ने आज नावे में मैथिली पाटिल के निवास पर पहुंचकर उनके पिता और परिजनों से भेंट कर गहरी शोक संवेदना व्यक्त की। मैथिली पाटिल के असामयिक निधन की खबर ने न केवल उनके परिवार बल्कि पनवेल और उना क्षेत्र सहित पूरे रायगढ़ जिले को शोक संतप्त कर दिया है। अहमदाबाद विमान दुर्घटना में मैथिली पाटिल के निधन की खबर से न्हावे, पनवेल और उना क्षेत्र में शोक की लहर दौड़ गई है। सामाजिक रूप से सक्रिय रही मैथिली की असमय मृत्यु ने पूरे समाज को स्तब्ध कर दिया है। रायगढ़ जिला कांग्रेस अध्यक्ष महेंद्र घरत ने पाटिल परिवार से मिलकर शोक व्यक्त किया और हर संभव मदद का आश्वासन दिया। अहमदाबाद में शव की पहचान के लिए डीएनए परीक्षण जारी है। इस हादसे ने विमानन सुरक्षा और आपातकालीन व्यवस्था पर गंभीर सवाल खड़े किए हैं। नागरिकों ने पीड़ित परिवारों को न्याय व सहायता देने की मांग की है। तरुण मुलगी आणि हुशार आज गावागावातून येऊन आपले एअर होस्टेस होते। मला पण अपघात झाल्यानंतर समजले, तर हे फार दुःखाचा डोंगर नुसता त्यांच्या कुटुंबियांना आई वडिलांवर नाही तर संपूर्ण नावागावात व नावागावचे आमचे सर्व माजी सरपंच, उपसरपंच, सगळे नेते मंडळी, सर्व पक्ष हजर आहेत। मग अख्खं गाव आणि हा परिसरच काल तुम्ही पाहिला असेल तर अगदी पनवेल उरणच्या सगळ्यांच्या स्टेटसवर तिचे फोटो होते। अतिशय दुःखद घटना आहे, हृदय द्रावक अशी घटना आहे। कारण मी रोज इंटरनॅशनल, तुम्ही धरा का वर्षातून 7-8 वेळेला मी इंटरनॅशनलला असतो, सतत मी विमानात आहे, मी पाहतो, पण अशा प्रकारचा अपघात पाहिला नाही। टेक ऑफ झाल्या पडलाय, टेक ऑफ होऊन वर जर गेला काय झालं तर आपण समजतो का त्याच्यात काय बिघाड झाला तर समजतो, ती संधी तरी मिळते। पण याच्यामध्ये जस्ट टेक ऑफ झाल्यामुळे एवढा फ्यूल होता आणि पडलंय त्या जिथं डॉक्टर्स साठी रेसिडेन्स होतं किंवा हॉस्टेल होतं त्याच्यावर पडलं, म्हणजे संधी कुणाला त्याच्यामध्ये मिळाली नाही। आणि एक आपली विभागातील एक कन्या याच्यामध्ये गेली, त्यामुळे आम्ही आपण पहिले सर्व आमदार खासदार येऊन गेले याच्यामध्ये, सर्वच आम्ही त्याच्यावर आणि कुटुंबियांना तर या गावावर आणि या विभागावरच शोक पसरले असं आहे। तर त्याचं जे आहे की शेवटी त्यांनी फार प्रायोरिटीवर पंतप्रधान स्वतः उतरलेत, अमित शाह स्वतः गृहमंत्री होऊन गेलेत, गुजरातचे मुख्यमंत्री आहेत, आपले मुख्यमंत्री त्यांच्या संपर्कात आहेत। तर सर्व सरकारी यंत्रणा फार त्याच्यावर डीएनए टेस्ट होणं गरजेचं आहे। आई आणि मामा गेल्या, डीएनए टेस्टचा रिझल्ट त्याच्यामध्ये काय होईल त्याच्यानंतर ती बॉडी दिली जाईल, कारण तुम्हाला माहिती आहे का मृतदेहांची अवस्था काय आहे। तर आता हे सारं क्रिटिकल आहे, डीएनए टेस्ट झाल्यानंतर ती मिळते आणि अशात आता लवकरात लवकर ती बॉडी मिळावी असा प्रयत्न आहे। आणि त्यासाठी 100% सरकारी यंत्रणा फार अगदी सेंट्रल टू स्टेट लेवलच्या सर्व त्याच्यामध्ये आहेत आणि सर्व आपले महाराष्ट्र मुख्यमंत्री सर्व वरचे नेते संपर्कात आहेत।